नमस्कार. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे साहेब, प्रभाग क्रमांक 26 आणि त्याच्या विकास कामांच्या संदर्भात आज तुषारजींशी आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार नमस्कार. तुषारजी. अ, मला तुषारजी तुमच्याशी संवाद साधत असताना असं म्हणायचं आहे, की 2017 पूर्वी साधारणतः प्रभागाची काय परिस्थिती होती? नक्कीच. मला आज आपल्याला सांगायला आनंद होत आहे. जेव्हा महानगरपालिकेची निवडणूक आम्ही लढलो. महानगरपालिकेची निवडणूक लढण्याचं तसं महत्त्वाचं कारण नव्हतं. पण महानगरपालिका निवडणूक लढण्याच्या आधी आमची परिस्थिती निलक असेल, विशालनगर असेल, कसबर्डे वस्ती असेल, वाकड असेल, इथली परिस्थिती तुम्ही पाहिली किंवा गुगल मॅपला तुम्ही तेव्हाच चेक केलं. रोडची परिस्थिती काय होती, एस-टी-पी प्लॅनची काय होती, पाण्याच्या योजना काय होत्या, नदी सुधार प्रकल्प काय होते, आठवडे बाजाराचे विषय काय होते. म्हणजे एक ना अनेक प्रश्न ह्या प्रभागामध्ये प्रलंबित होते. म्हणजे तुम्हाला सांगायला मला एकदम शोकांतिक आहे. महानगरपालिकेमध्ये आमचं गाव हे जुनं गाव गेलेलं आहे. 30 वर्ष आले. 87 पासून आमचं महानगरपालिकेमध्ये गाव आहे. पण आमच्या रक्षक चौकापासून निलक बस स्टॉपपर्यंत रोडची एवढी वाताहत झाली होती. म्हणजे लोकांना गाडी चालवणं मुश्किल झालं होतं. म्हणजे असे अनेक प्रश्न होते. आमच्या इथं श्रीहरी कॉलनी म्हणून एक कॉलनी आहे. 20 वर्ष त्या कॉलनीमध्ये लोकांना जायला चिखलातनं जावं लागत होतं. म्हणजे आपण ग्रामपंचायतमध्ये आहेत अशी परिस्थिती ह्या निलकची होती, विशालनगरची होती. पण त्यानंतरच्या कालावधीमध्ये म्हणजेच आम्ही निवडून आल्यानंतर 5 वर्षे, 5 नाही म्हणता यायचं, 3 वर्षाचा कालावधी अवघा तुम्हाला आम्हाला कमी कालावधी मिळाला, आम्हाला 3 अवघा वर्षाचा 3 कालावधी. वर्षाचा कालावधी भेटला. 2.5-3 वर्षाचा कालावधी. पण त्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये आमच्या बाजूनी म्हणजे आम्हाला काय आलं, आम्ही सामान्य कुटुंबातले लोकं होतो. जो पण पॅनलमध्ये आमच्या निवडून आलेले नगरसेवक होते, ते सामान्य कुटुंबातले नगरसेवक होते. त्यांनी प्रश्नाची जाण असणारे नगरसेवक होते. त्यांना अडचणी माहीत होत्या. एसीतले नेते कोणच नव्हते. अडचणी माहीत होत्या म्हणून आम्हाला कामाला सोपं गेलं. भले कालावधी आम्हाला कमी वेळला 3 वर्षाचा. कोविडने 2 वर्ष आमचे घालवले, पण 3 वर्षाच्या कालावधीमध्ये कोट्याने कामं आम्ही केली. आज तुम्ही गावातली परिस्थिती पाहिली, हे बाकी इच्छुक किंवा विरोधक ह्यांचा विषय सोडून द्या. पण कॉमन मॅनला तुम्ही बोलले, कॉमन मॅन पण सांगेल, कामं झाली आमच्याच कालावधीमध्ये झाली. साधारणतः किती कामं केली असतील तुम्ही? आम्ही 400-450 कोटीची कामं केली. महापालिकेच्या माध्यमातून 450 कोटीचा आकडा हा खूप मोठा आहे. आणि त्यातल्या हा आकडा म्हणजे महापालिकेचे पैसे नाही किंवा आमच्या खिशातले पैसे नाही. ज्या जनतेने आम्हाला निवडून दिलं, त्या जनतेच्या टॅक्स रुपी पैशातून आम्ही योग्य नियोजनबद्ध काम आमच्या प्रभागाचं केलं, ह्याचा आम्हाला अभिमान आहे. आज म्हणजे तुम्हाला टेंटेटिव्ह सांगतो फक्त, म्हणजे सिमेंट काँक्रीटचे रोड असतील तुमचे, एस-टी-पी प्लांट असेल, उद्यान असतील, शाळेचं नूतनीकरण असेल, पाण्याची टाकी असेल, पंप तुमचं ते बोस्टर असेल, असे असंख्य प्रश्न आम्ही ह्या 3 वर्षाच्या कालावधीत संपवलेले आहेत. कमी काळ तुम्हाला मिळाला, पण तुम्ही जोमाने काम केलं. जोमाने. आमची 20-20ची मॅच होती म्हणून आम्ही थांबलो नाही. आम्हाला सेंचुरी मारायची होती, आम्ही ती मारत गेलो. तुषारजी, कोविड कालावधीमध्ये संपूर्ण शहरामध्ये तुम्ही कशा पद्धतीने काम केलं? नक्कीच. कोविड म्हणजे आपल्या आयुष्यातील एक म्हणजे भयंकर परिस्थिती आलेला काळ होता. म्हणजे आपल्या पिढीने जो अनुभवलेला आहे, भविष्यात तशी परिस्थिती कधी येऊ नये आपल्या भविष्यातल्या पिढीवर, असं भयंकर परिस्थिती त्याच्यामध्ये होती. माणूस माणसाला भेटायला तयार नव्हता. पण त्या कालावधीमध्ये मला अभिमान आहे, नक्कीच अभिमान आहे आणि मला गर्व नाही म्हणता येणार, पण मला माझा कोविडमध्ये केलेल्या कामाचा नक्कीच उल्लेख केला पाहिजे. कारण कोविड हा विषय असा होता, की माणूस माणसाला भेटत नव्हता, आई मुलाला भेटत नव्हती, भाऊ भावाला भेटत नव्हता. पण त्या कालावधीमध्ये मी स्वतः तुषार कामठे एकही दिवस घरामध्ये नव्हतो. तुम्ही पाहिलं असेल म्हणजे गावामध्ये लॉकडाऊन झालं तेव्हा गाव बंद करण्यापासून म्हणजे आमच्या इथं नाव घेऊन सांगायला काही अडचण नाही, तेव्हाही ते नावं डिक्लेअर झाली होती. आमच्या इथं चौधरी म्हणून एक पेशंट होता. ते मुंबईवरून इथं आले, त्यांना कोविड झालं हे समजलं. ते समजलं एवढी भयंकर परिस्थिती आली, पण तेव्हा फक्त एकमेव तुषार कामठे तिथं उपस्थित होता. तिथले ते नाकाबंदी म्हणता येईल, पोलिसांना सहकार्य म्हणता येईल किंवा प्रशासनाला सहकार्य हेच केलं, ह्याचा खूप आनंद वाटतो. म्हणजे तेव्हा समाधान वाटत होतं. तेव्हा मी राजकारण म्हणून कधी पाहिलं नाही कोविड. हा कुठला आहे, हा माझ्या बाजूचा आहे, हा विरोधातला आहे, हा कुठल्या पक्षाचा आहे, ही कुठलीही भावना नव्हती. तो कुठल्या जातीचा असू द्या, धर्माचा असू द्या, काही नाही. आपलं रक्त जसं एक आहे तसा माणूस एक म्हणून तुम्ही मदत केली. माणुसकी म्हणून मी मदत करत होतो आणि माणूस जगला पाहिजे. तेव्हा माणसाची किंमत मला समजली, नक्कीच समजली. माणसाची किंमत त्याच्या आधी मला खूप होती.
पण कोविडमध्ये सर्वात जास्त माणुसकी काय असते हे समजलं. आणि तेव्हा कोण जातीचा धर्माचा तेव्हा काय आलं नाही, फक्त माणूस म्हणून आपण मदत करत होतो. म्हणजे आज सांगायला मला आनंद होईल, ठीक आहे, आता विरोधकांच्या भूमिका असतात त्या, पण मी तेव्हा पाहिलं नाही एक विरोधक आहे आमचा, त्याच्या सहकार्याला मदत हवी होती आणि तो त्याच्या नेत्याला फोन लावत होता, पण ते फोन उचलत नव्हते. म्हणजे त्या काळी कोणी कोणाला भेटायचं म्हटलं की त्याला भीती यायची मनामध्ये. भीती यायची. म्हणजे विरोधक दिसत पण नव्हते माझ्या प्रभागातले, बरोबर. ते येत पण नव्हते बाहेर, पण मी कसलाही विचार न करता, तो माझ्या बाजूने होता, मला मतदान केले हा कुठलाही विचार न करता त्या व्यक्तीला बेड देण्यापासून त्याला ऑक्सिजन वेंटी देण्यापर्यंत मी काम केलेलं आहे. म्हणजे हे सांगणं म्हणजे चुकीचं आहे, कुणाचे उपकार त्या नाही आपले. व्यक्तीचा जीव वाचला जीव पाहिजे वाचला ही हे तुमची महत्त्वाचं होतं. तुमच्यासाठी महत्वाची गोष्ट होती. नगरसेवक म्हणजे काय असतं, ते कर्तव्य आपलं. लोकांनी मला निवडून दिले म्हणजे फक्त लाईट पाणी रस्ते याच्यासाठी नाही दिलेलं. जीवनावश्यक आयुष्यामध्ये ज्या पण अडचणी येतील, जे सुखदुःख असतं त्याच्यामधला दुवा म्हणजे हा नगरसेवक असतो. रोड केला, लाईट केला, पाणी, हे माझं कामच आहे. समजा मी नसेल, उद्या तुम्ही आले, त्यांना आलेले काही प्रश्न असतील तर ते प्रश्न सुद्धा तुम्ही तुमचे स्वतःचे प्रश्न आहेत सोडवले, असं समजून तुम्ही सोडवले. 100% सोडवले. त्याच्यामध्ये फक्त माझ्या वार्डमधलंच नाही, म्हणजे मी बाहेर शहरामध्ये सुद्धा तुम्ही. तेव्हा आम्ही मोजके 5-6 नगरसेवक महापालिकेमध्ये जात होतो. तेव्हा आमचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार म्हणून होते. त्यांनी खूप मदत केली आपल्या शहरासाठी. म्हणजे तुमचा भाजी मंडईचा विषय असेल, लोकांना अन्नधान्य असतील, लोकांना रोजचे डबे असतील, औषधं असतील, रेमडेसिवीर असतील, बेड उपलब्ध करून देणं असेल, किंवा काही लोक तुम्हाला माहीत होतं मुंबईच्या व्यक्तीला आपल्या इथे यायचं म्हणजे पासची आवश्यकता लागायची. मुंबईतला पण पास घ्यावा लागायचा ना, आपल्या इकडचं पण पास घ्यावं लागायचं. त्या टायमाला अशा परिस्थितीत आम्ही खूप मदत त्या लोकांना केली. म्हणजे पास उपलब्ध करून देण्यापासून त्या लोकांना घेऊन येऊन त्या लोकांना क्वारंटाईन करून मग त्यांच्या घरी जाण्यापर्यंत एवढी आम्ही कामं केलेली. म्हणजे हे काय ह्याचं सांगण्याचं कारण नाही, पण ती वेळेवर करणं फार गरजेचं खूप महत्त्वाचं होतं. म्हणजे रेमडेसिवीर इंजेक्शन भेटत नव्हते तुम्हाला लोकांना, बरोबर. तेव्हा आम्ही ते उपलब्ध केलेले आहेत. म्हणजे एक ना अनेक प्रसंग सांगायला मला खूप आहेत. म्हणजे लोकांना, मला स्वतः वायसीएमचा एक किस्सा मी तुम्हाला आठवण म्हणून सांगतो. वायसीएमला तेव्हा गॅस लीक झाला होता, ऑक्सिजन लीक आपला. त्याच्यामध्ये आपल्या इथं 4 लोक दगावली होती. ते मला समजलं की ऑक्सिजन तिथं लीक झालेलं आहे आणि 4 लोक गेलीत. मी तेव्हा पीपी किट घालून, मास्क घालून मी तिथं हॉस्पिटलमध्ये गेलो, डायरेक्ट हॉस्पिटलच्या आतमध्ये, म्हणजे जिथं हा भाग आहे तिथं. तेव्हा डॉक्टर पण भेट होते. ते मला म्हणले नका जाऊ तुम्ही, आजची परिस्थिती बिकट आहे. बरोबर. पण म्हणलं आज 4 लोक दगवलीत, उद्या अजून दगवतील, त्यापेक्षा काय झाले मला ते बघून द्या. मग संबंधित ठेकेदार असतील, आयुक्त असतील, ह्यांना मी तिथं बोलून घेतलं आणि ते ऑक्सिजन जो लीक झाला तो थांबवला आम्ही. म्हणजे खऱ्या अर्थानं जो काही प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेमच्या मुळाशी तुम्ही गेला आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. तेव्हा मला स्वतःला कोविड झाला होता आणि तुमचं त्या टायमाला 21 स्कोअर माझा झाला होता निमोनियाचा. म्हणजे मी दिनानाथला ॲडमिट झालो, तिथनं ज्युपिटरमध्ये गेलो, तिथनं अजून एका खाजगी ह्याच्यामध्ये ॲडमिट झालो. नाही, मी जीवाची पर्वा नाही केली. मला माहीत होतं माझ्या लोकांनी मला निवडून दिलेलं आहे, त्यांचं काहीतरी आपण देणं लागतो. माझ्या जीवापेक्षा मला त्यांचे जीव महत्त्वाचे होते. मी घरात अजिबात बसलो नाही कोविडमध्ये. म्हणजे माझ्या इथल्या 24K असेल, वॉटर सोसायटी असेल, निकोस काय असेल, तुम्ही आजही त्या लोकांपाशी जावा. म्हणजे त्यांना भाजीपाला देण्यापासून, म्हणजे मी सांगतो का तुम्हाला, त्यांचं खाद्य म्हणजे नॉनव्हेज पण मी त्यांना प्रोव्हाइड केलं तेव्हा. म्हणजे चिकनच्या गाड्या मी औंधमधून येता आणत होतो. म्हणजे एवढी कामं आपण केलेली आहे. म्हणजे काम केले म्हणजे माणुसकी जपलेली आहे. हे काय तुलना मतदानासाठी नाही केली. खऱ्या अर्थानं तुम्ही माणूस म्हणून त्या प्रश्नाच्या मुळाशी जाऊन, अगदी जीवावर बेतणारे जरी गोष्टी असतील तर तिथे जाऊन तुम्ही प्रश्न सोडवले 100%. आणि खऱ्या अर्थानं त्यामुळे लोकांचे तुम्हाला आशीर्वाद मिळाले आणि 21 स्कोअर असताना सुद्धा आज तुम्ही चांगल्या पद्धतीने नव्या उमेदीनं पुन्हा एकदा काम करताय. ते लोकांचे आशीर्वाद होते. म्हणजे मी सांगतो काय, तेव्हा प्लाझ्मा दान द्यायचं भाग्य मला भेटलं. मी तेव्हा प्लाझ्मा दान पण केलं माझं. म्हणजे कोविड झाल्यानंतर ते देता येत होतं. म्हणजे मला कोविड झाला म्हणून मी देऊ शकले. आणि कोविड काय झालं तर मी लोकांची कामं केली म्हणून मला कोविड झाला. कामं काय केली तर लोकांचा माझा विश्वास होता म्हणून मला कामं करायची ताकद भेटली. तेव्हा मी कुठलंच काय बघितलं नाही, विरोधी पक्षातला असू, आपला असू, कुठलाही असू. म्हणजे आज पण काम करत राहणं, एक कार्यकर्ता म्हणून काम करत राहणं, हे तुम्ही नेहमी, माझ्या डोक्यामध्ये तेवढीच कल्पना असते. मी फक्त राजकारण त्या 1 महिन्यासाठी करत असतो. 1 महिन्याला मी सोडून देतो. माझा आवड फक्त कामामध्ये. खऱ्या अर्थानं समाज आहे, समाजाचे प्रश्न आणि समाजासाठी काम करणारा एक कार्यकर्ता, अशीच तुमची खऱ्या अर्थानं त्यामुळे ओळख आहे. ते 100% तुम्हाला कोणी सांगेल. तुम्ही जर, आपण नवीन नाही आहात, महापालिकेमध्ये तुम्ही माझी माहिती घेतली तर किती विषयांना वाचा मी फोडली हे आपल्याला समजेल.
म्हणजे आम्हाला महापालिकेमध्ये पाठवले म्हणजे फक्त सहीला JPच्या नव्हतं पाठवलं, लोकांच्या समस्या मांडण्यासाठी मला तिथं पाठवलं होतं. तुषारजी, दूरदृष्टी ठेवून समाजकार्य करत असताना काही प्रश्नांना तुम्ही हात घातलाय, तर असे काही प्रश्न तुम्हाला आठवत आहेत? नक्कीच. नगरसेवक म्हणजे फक्त रोड, लाईट, पाणी ह्याच्यासाठी लिमिटमध्ये न राहता त्याच्या पुढे जाऊन काम केलं पाहिजे आणि मला ते आवडतं. कारण आम्ही पहिल्यापासून व्यावसायिक आहेत. म्हणजे फक्त मी वडिलोपार्जित कोण आमचं राजकारणात नव्हतं. म्हणजे तसा वारसा काही नव्हता. वारसा काय नाही. वारसा चालवायचा म्हणून मी राजकारणात कधीच आलो नाही. माझी व्यवसाय हा माझा महत्त्वाचा हे होतं. पण लोकांची अडचणी हे समजून मी ह्या राजकारणामध्ये आलो आणि मी रोड, लाईट, पाणी ह्याच्यापेक्षाही पुढे जाऊन काम केलेलं ह्याचा मला आनंद आहे. जर तुम्ही प्रश्न मला विचारता व्हिजन म्हणजे काय? हं. आज तुम्हाला माहीत असेल आपल्या महापालिकेच्या माध्यमातून स्मार्ट सिटी इथं आपल्या इथं अस्तित्वात आली. तर स्मार्ट सिटीमध्ये त्यांनी पाथवेची कामं केली. म्हणजे त्याच्यामध्ये असंख्य म्हणजे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला हे जगजाहीर आहे आणि ते मी दाखवलेलं सुद्धा आहे. म्हणजे तुम्हाला सांगायला मला आनंद हे होईल, सांगवी फाटा ते आमचं वाकड जंक्शन हा 2 किलोमीटरचा पॅच बनवायला 37 कोटी रुपये खर्च महापालिकेने काढला होता. तेव्हा मी त्यांना ते काम थांबवलं. त्यांना म्हटलं तुम्ही पाथवे हायवेला घेऊ नका. ते पाथवे घेण्यापेक्षा तुम्ही ते सबवे बनवा, अंडरपास बनवा, सिग्नल फ्री चौक केले पाहिजेत. पण त्यांनी तेव्हा माझं काही ते ऐकलं नाही आणि ते निविदा 37ची मी ऑब्जेक्शन घेतलं आणि ते 32 कोटीला आली. 32 कोटीचं ते त्यांनी काम केलं. पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तर वाहतुकीची समस्या खूप मोठ्या प्रमाणात होती, ॲक्सिडेंट होत आहेत. त्यांनी मग तो पाथवे जो बनवला होता, जो तुमच्या आमच्या पैशाच्या माध्यमातून तो बनवला होता, तो पाथवे काढण्याचं काम त्या महापालिकेने केलं आणि आता तिथं नव्याने अंडरपास बांधतायत. म्हणजे हे तेव्हा तुम्ही अगोदरच मी सांगितलं होतं. आधी सांगितलं होतं त्यांना आणि हे भाजपचे जे नेते आहेत, स्थानिक नेते आहेत, त्यांना पण ते आत्ता पडलं की हा सांगत होता ते योग्य होतं. ते खाजगीत बोलून दाखवतात. म्हणजे काळाच्या पुढे जाऊन त्या प्रश्नावर खऱ्या अर्थानं तुम्ही ते काम केलं काम होतं. केलं होतं. तसंच अजून एक उदाहरण असेल. आता कालच एक अधिवेशनामध्ये मुद्दा ऐकला नसबंदीचा किंवा तुमच्या श्वानांचा. हं, हं. श्वानं खूप झाले, त्यांचा बंदोबस्त केला हाही पाहिजे. प्रश्न माझ्या अंदाजानं तुम्ही 4 ते 5 वर्षापूर्वी तो उपस्थित 5 केला. वर्षापूर्वी मी उपस्थित केला हं. होता. जेव्हा कोविडचा काळ चालू होता, हं. तेव्हा महापालिकेने 7,829 नसबंदी केली असं सांगितलं होतं. पण फक्त म्हणजे सांगितलं तेवढं. सांगितलं गेलं होतं. मग ते प्रत्यक्षात श्वानांचं. किती केले होते आता असं? प्रत्यक्षात ती नसबंदीच केली गेलेली नव्हती. त्या 7,000 श्वानांची नसबंदी तेव्हा केली असती तर आज ही श्वान आपल्याला रोडला दिसले नसते. दिसले नसते. आज म्हणजे बिबट्यापेक्षा जास्त भयंकर परिस्थिती आपल्या शहरात झालेली आहेत. यांना म्हणजे हे सत्ताधारी काय करतात तेच माहीत नाही. आज कोणतरी आज त्या सत्ताधारी एका आमदारांनी स्टेटमेंट दिलं होतं की बिबट्या पण आपल्या पाळीव प्राण्यांमध्ये घ्या म्हणून. हे श्वानांचं तुम्हाला विल्हेवाट लावता येणं, त्यांना सुरक्षित ठेवता येणं. ठीक आहे, मुख्य प्राण्यांच्यावर आमचंही प्रेम आहे. पण त्यांना काही ना काय आपण सुविधा दिल्या पाहिजे. ज्याप्रमाणे मोकाट जनावरांना आपण पांजरपोळ असेल ह्या भागामध्ये आपण त्यांचं संवर्धन करतोय किंवा आपलं देखभाल करतोय, त्या पद्धतीने श्वानांना सुद्धा एखादं उद्यान तुम्ही बनवून द्या. जे श्वानप्रेमी आहेत त्यांच्यावर पण अन्याय होता कामा नये. आपल्याला म्हणजे राजकारण करताना नाण्याच्या दोन्ही बाजू बघायला लागतात. प्लस मायनस दोन्ही असतात. पण दोघांनाही न्याय देता यायला पाहिजे ह्या भूमिकेमध्ये आपण पाहिजे. श्वानांनी अतिरेक चालवले आपल्या शहरात तर 100% चालवलेलं आहे. त्यांची वाढ झालेली आहे तर 100% वाढ झालेली आहे. पण ते त्यांना पण कुठेतरी आपण जागा देणं हे महापालिकेचं काम आहे. फक्त त्यांना तुम्ही ॲक्शन घ्या असं विधान अधिवेशनात बोलणं आणि प्रॅक्टिकली वागणं ह्याच्यात खूप फरक आहे. ह्याच्या पुढे जाऊन तुम्हाला मी आज सांगतो, हे मुद्दा जो अधिवेशनात काढला आहे त्याची लागेबंदी आता ह्या महापालिकेत ते टेंडर काढण्याला असणार. म्हणजे उद्या श्वानांचा बंदोबस्त करण्यासाठी कोटीच्या निवेदनं निघतील हे आपल्याला समजेल आणि दिसेल. भविष्यात तुम्ही मला पुन्हा हा प्रश्न विचारा तेव्हा मी सांगेल मी मागच्या मुलाखती सांगितलं होतं आणि ते असं झाले म्हणून. तुषारजी, साधारणतः किती भ्रष्टाचार झाला असेल असं तुमचं मत असेल? भ्रष्टाचाराची सीमाच नाही. म्हणजे आज ह्या महापालिकेमध्ये आपण काम केलं, ज्या पक्षामध्ये आपण काम करत होतो त्या पक्षाचा अजेंडा होता ना खाऊंगा ना खाणे दूंगा. म्हणून आपण म्हटलं चला चांगल्या पक्षात आपण चाललोय, चांगले विचारधारा दिसते. पण तिथे गेल्यावर समजलं हामी खाएंगे आप कुछ नहीं खाएंगे हा अजेंडा फक्त भाजपचा आहे. भाजप हे फक्त मलिदा खाणारे गँग पोचतात. त्यांना देशाचं, राज्याचं, शहराचं काही एक घेणं देणं नाही आहे. आज महापालिकेमध्ये आम्ही गेलो त्या टायमाला 4,286 कोटीच्या ठेवी महापालिकेच्या होत्या. 42 कोटीचे. 42 कोटी. सध्याची परिस्थिती काय आज असेल? 10,000 कोटीचं कर्ज ह्या महापालिकेवर झालेलं आहे. म्हणजे भविष्यात ह्या महापालिकेच्या निवडणुका घेत आहेत
पण मोठा प्रश्न आपल्या पुढं असलेला असेल की ही महापालिका चालवणार कशी आहात पुढे. म्हणजे उत्पन्नाचं साधन महापालिका काहीच बघत नाही आहे. महापालिका फक्त खर्च करण्याच्या मागं लागलेली आहे आणि हे चुकीचं आहे. म्हणजे महापालिका म्हणजे आयुक्त असेल, आमदार असतील, खासदार, नगरसेवक ह्यांच्या खिशातले पैशांचे हे विकास कामं नाही आहे. ही सर्वसामान्य तुमच्या आमच्या जनतेच्या खिशातला हा पैसा आहे. हे कोणी श्रेय घेऊ नये की ही आम्ही कामं केलेली आहे. ही कामं सामान्य जनतेच्या टॅक्स रुपये पैशातून आपण केलेली आहोत. म्हणजे निश्चित. त्याचा अधिकार आणि त्याचा हिशोब विचारण्याचं काम हे माझ्या मतदार आणि माझ्या लोकांना आहे. तुषारजी, स्मार्ट सिटीच्या संदर्भातले तुमचे विचार आम्हाला जाणून घ्यायला आवडतील. नक्कीच. स्मार्ट सिटी म्हणजे एक कॉपी पेस्ट आहे. आज आपले लोक अभ्यासासाठी बाहेर जातात, अभ्यास दौरा म्हणतात, आपले आमदार असतील, खासदार असतील, प्रशासन असेल. आज स्मार्ट सिटी म्हणजे ही कॉपी पेस्ट केलेली आहे. आपल्या देशामध्ये स्वतःचं डोकं आपण काय लावत नाही. हे खूप शोकांतिक आहे. आपल्याकडे लोक शिकलेली आहेत, इंजिनियर आहेत, चांगले चांगले हुद्द्यावर आहेत. पण बाहेर देशात एखादी काही गोष्ट पाहिली की ती आपली इथं केली पाहिजे, हा पॅटर्न आपण राबवतो आहे. आता स्मार्ट सिटीत बाहेरच्या देशात तुम्ही पाहिलं तर लोकसंख्या ही कमी असते. त्यांची वाहतूक म्हणजे त्यांच्या स्वतःच्या गाड्यांचा प्रवास हा कमी असतो. ते सरकारी गाड्यांमध्येच जास्त प्रवास करत असतात. आपली तर उलटी परिस्थिती आहे. आपली तर लोकसंख्या जास्त आहे, बरोबर आहे. गाड्या जास्त आहेत. म्हणजे एका फॅमिलीत एक व्यक्ती असेल तर त्याच्यापाशी 2 गाड्या आहेत. आपल्या इथं काही बंधनं नाहीत कसली. आणि पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये आपल्या लोकांना अजिबात आवड नाही, कारण तेवढे त्या सुखसुविधा पण नाही त्यांच्यापाशी. त्या सक्षम असत्या तर आपल्या लोकांनी ते पण वापरले असते. पण आपले सत्ताधारी आत्ता त्याच्यामध्ये काही त्यांना रस नाही आहे. म्हणून म्हणलो ना, नाण्याच्या 2 बाजू बघितल्या पाहिजे. जेव्हा स्मार्ट सिटी आपण आणतो त्या टायमाला आपलं पब्लिक ट्रान्सपोर्ट काय आहे त्याचा पण अभ्यास या लोकांनी केला पाहिजे होता. म्हणजेच मला जे सांगायचं आहे की शाश्वत विकास ज्याला म्हणतात, शाश्वत विकास आणि आत्ताचं मॉडेल म्हणजे स्मार्ट सिटी ह्याच्यात खूप तफावत आहे. हा फक्त दिखाऊ आहे. स्मार्ट सिटी म्हणजे हा दिखाऊ विकास आहे. त्याचा काही एक फायदा माझ्या जनतेला नाही. आणि शाश्वत विकास म्हणजे सामान्य जनतेला त्याचा उपयोग होतो. त्याचं उदाहरण द्यायचं म्हणजे आदरणीय पवारसाहेबांनी जेव्हा आपल्या इथं MIDC आणली, ती MIDC आणली म्हणून बाहेरच्या जिल्ह्यातनं आपल्या इथं लोक स्थायिक झाली. म्हणजे नगर परिषद होती, नगरपंचायत होती, त्याची आपली महानगरपालिका झाली. म्हणजे हे विजन होतं माननीय पवारसाहेबांपाशी. मग पवारसाहेबांच्यामुळे हिंजवडीमध्ये IT पार्क खऱ्या अर्थानं आलं. हा, मला तेच सांगितलं. मला शाश्वत विकासाचं मी एक उदाहरण आपल्याला. तेव्हा MIDC आणली. बरोबर. तुमची टेल्को कंपनी इथनं जाण्याच्या बेतावर होती. तेव्हा तो संप मोडीत काढून ते टेल्को साहेबांनी रोज अंगावर घेऊन कामगारांचं इथं थांबवली. त्याचा फायदा काय आला हे आपण आज पाहतोय. HA कंपनी असेल, HA कंपनीचं पुनर्वसन करण्याचं काम आदरणीय साहेबांनी केलेलं आहे. तुमचं त्या टायमाला अजून स्वास्तिक असेल, तुमच्या अनेक कंपन्या साहेबांनी त्या टायमाला इथं आणल्या. आणि म्हणजे कामगारांच्या प्रश्नांची साहेबांना खऱ्या अर्थानं जाण होती. म्हणून साहेब हे शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण असणारे नेते, कामगारांच्या प्रश्नाची जाण असणारे नेते. त्यांनी कंपन्या आणल्या म्हणून इथं कामगार आले आणि ह्या शहराचं नाव कामगार नगर म्हणून जे पडलं त्याच्यामध्ये योगदान हे साहेबांचं होतं. कालांतराने जशी पिढी बदलत जाते तसं साहेबांनी आपलं व्हिजनही पुढे 25 वर्षाचं ठेवलेलं होतं. मग त्यांनी हिंजवडीमध्ये IT पार्क ही संकल्पना आणली आणि IT पार्क आणल्यानंतर आपल्या शहराचा चेहरामोहरा बदलण्याचं काम माननीय पवारसाहेबांच्या माध्यमातून आलं. आणि त्याचा सर्वात जास्त फायदा झाला असेल तर इथल्या स्थानिकांना फायदा झालेला आहे. इथल्या भूमिपुत्रांना खऱ्या अर्थानं फायदा झालेला आहे. त्यांच्या जमिनी होत्या, त्या जमिनींना भाव आले, ते भाड्याचं उत्पन्न वाढत गेलं, व्यवसाय वाढत गेले, आमच्या राहणीमानामध्ये बदल झाला. हे जे झालं ते आदरणीय पवारसाहेबांचं देण आहे. आणि त्या साहेबांच्या पक्षात आपण गेलं पाहिजे हा विचार एक मनात खूप दिवसापासून होता. त्यामुळे तुम्ही पक्ष बदलायचा असा? नाही, हे तसं नाही आहे. पहिल्यापासून आम्ही साहेबांच्या विचाराचेच लोक होतो. पण 2014 पासून जो सोशल मीडियाने चालवलेला स्टंट होता, म्हणजे जन्मत नसलेले नेते भाजपमध्ये होते आणि ते दाखवत होते आम्हाला जनतेचा खूप कळवळ आहे. हो, पण तसं काय नव्हतं. त्यांना फक्त ह्या महाराष्ट्राला, ह्या देशाला विकून खायचं होतं आणि ह्या तिजोऱ्या खाली करायचं होतं. जेव्हा आम्ही महापालिकेमध्ये ह्या पक्षाच्या माध्यमातून गेलो तेव्हा आमच्या लक्षात आलं, अरे इथं दिसतंय तसं काही नाही आहे. यांनी फक्त बदनाम केलं बाकीच्या पक्षांना आणि हे त्याच्यापेक्षा डबल आहेत. म्हणजे तेव्हाचे ठीक आहे ना, काहीतरी चुका होत असतात, काम होताना चुका ह्या होत असतात, पण त्या चुका ह्याला एक लिमिट असतं.
इथं काहीच नाही राहिलं. म्हणजे भाजपमध्ये आज महापालिकेचं उदाहरण देतो. मी मोठा व्यक्ती नाही आहे, मी देशावर किंवा राज्यावर बोलणार नाही आहे विषय. पण शहराच्या विषयी बोलताना आपलं शहर काय होतं आणि या लोकांनी काय केलं हे खूप वेदनादायक आहे. आज भाजपचा कुठलाच नगरसेवक तुम्हाला ओपनली बोलणार नाही. इलेक्शन झालं, तुम्ही त्यांच्या मुलाखती काय ते बोलतील. आत्ता बिचारांना तिकीट पाहिजे महापालिकेत जायचे म्हणून ठीक आहे, त्यांच्याकडे ओढ आहे आत्ता भाजप. आणि जे पण नगरसेवक तुम्हाला दिसत आहेत ते काही भाजपच्या विचाराचे नाही. त्यांना विचार पण सांगता यायचे नाही भाजपचे नक्की काय आहे. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सांगू शकतो, महाराजांची जयंती सांगू शकतो, महात्मा फुलेंची सांगू शकतो. ह्या लोकांना तुम्ही विचारा, पंडित दीनदयाल उपाध्यायांची जयंती कधी, श्यामाप्रसाद मुखर्जीची जयंती कधी, हे नाही सांगू शकत. जुने भाजपवाले सांगावले ते सांगतील, पण जे आत्ता फक्त भाजपचं चिन्ह पाहून तिकडे गेलेत ते सांगू शकत नाही. त्यांचं प्रेम ना मोदी वे, ना फडणवीस साहेबांच्या वे, ना स्थानिक आमदारांच्या वे. त्यांचं फक्त प्रेम चिन्हावर आहे. म्हणून माझे बांधव तिकडे गेलेत. ठीक आहे, तो त्यांचा पार्ट असेल. पण त्या भाजपमध्ये गेल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की इथं नगरसेवकांचा काही एक चालत नाही. महापालिकासुद्धा आमदारच चालवतात. म्हणजे ही शोकांतिका होती. म्हणून माझा जो अधिकार आहे तो मला भेटला पाहिजे म्हणून मी लढत होतो. महापालिकेत मला लोकांनी निवडून दिलेलं आहे आणि ह्या 4 नगरसेवकांची ह्या आमदारांनी अशी विभागणी केली ती. निवडून येताना आम्ही 4 भागातनं 4 निवडून आलो होतो. तू विशालनगर पाहिजे, तू वाकड पाहिजे, तू कसबर्डे वस्ती पाहिजे, तू निलक पाहिजे. म्हणजे अशी वाटणी वर्क डिस्ट्रीब्युशन केलं होतं. म्हणून कोणाशी कनेक्शन सामान्य जनतेचं होत नव्हतं. आणि आज ही परिस्थिती मला तेव्हा मी त्यांच्यात वाद घातला. त्यानंतर जे झालं स्मार्ट सिटीला भ्रष्टाचार असेल ते मी त्यांना दाखवून दिलं. म्हणजे असे असंख्य प्रश्न माझ्यापुढं येत होत्या, अडचणी येत होत्या. मग मी एक निर्णय घेतला. ज्या पवार साहेबांनी आपला जिल्हा घडवला, ज्या साहेबांनी महाराष्ट्र घडवला आणि ज्या साहेबांनी देशाला एक दिशा दिलेली, अशा साहेबांच्या पक्षात आपण गेलं पाहिजे. भले ठीक आहे संघर्ष करायला लागला चालेल, पण लोकांचे प्रश्न मांडणं हे आपलं काम आहे. पण ती परिस्थिती त्यावेळेला प्रतिकूल होती. म्हणजे पवार साहेबांच्याकडे त्या पक्षाकडे जाण्याचा कल लोकांचा कमी होता आणि अशा काळामध्ये म्हणजे पडत्या काळामध्ये शहराध्यक्ष म्हणून तुम्ही चांगल्या पद्धतीने काम केलं. नक्कीच मला त्याचाही आनंद आहे. आणि माझा मी डिसिजन घेतलं ते माझ्या सामान्य जनता माझ्यासोबत आहे ह्याचा विश्वास मला आहे. आणि त्याची प्रचिती साहेबांना असेल. म्हणजे तेव्हा मी पक्ष बदलला तेव्हा आदरणीय दादा होते पक्षामध्ये. पक्ष एक संघ होता आमचा. त्या माझ्या प्रवेशाला किती लोक होती आणि काय होती हे त्यांनी पण पाहिलेलं होतं. आणि जेव्हा दादांचा आणि आमच्यात पक्ष फुटला, पण पक्ष फुटल्यानंतर मी माझ्या तत्वांशी विचारांशी तडजोड केली नाही. मी सत्तेत जायला पसंती नाही दिली. मी लोकांसोबत थांबणं पसंत केलं. सर्वच जण सत्तेत गेले तर लोकांची बाजू मांडणार कोण? जनमताचा कौल जिकडे आहे तिकडे तुम्ही थांबलात. नाही, लोकांना पण आज डिसिजन घेतलेले, भूमिका घेतलेल्या आवडतात. आज प्रत्येक व्यक्तीच्या मनात खंत आहे की जो उडतोय तो भाजपमध्ये चालला आहे, जो उडतोय तो भाजपमध्ये चालला आहे. हे चुकीचं आहे. ह्याच्याने लोकशाही संपत आलेली आहे, संविधान संपत आलेलं आहे. आणि हे लोकशाही आणि संविधान वाचलं पाहिजे हे माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला अपेक्षित आहे. म्हणून मी म्हणलो कितीही लढाई लागली, किती आपल्याला संघर्ष आला, किती अडचणी आल्या, तर मी सत्तेसाठी पक्ष बदलणार नाही. काही लोक आता पक्षाचे अध्यक्ष, शहराध्यक्ष असताना फक्त चिन्ह भाजप आणि निवडून यायची अपेक्षा म्हणून विचारधारा सोडल्या. तेवढ्या निवडणुकीपुरते लगेच पक्ष बदलून म्हणजे ज्या पक्षांनी 3दा-4दा तिकीट दिलं, तुम्हाला यश आलं नाही. हे यश न येण्याचं कारण फक्त पक्ष नाही तर जनमानसातली तुमचे नाळ जोडले पाहिजेत. दिखाऊ किंवा सोशल मीडियाला लोक आजकाल भीक घालत नाही. लोकांना माहिती आहे. आणि आता ह्या कोविडमध्ये तर लोक अजून शोधणे झाले आहेत. ह्या कोविडमध्ये कोण कोणाच्या कामाला आलं हे लोकांना माहिती आहे. आणि लोकांना सांगण्याची आवश्यकता नाही आता. उद्या तुम्ही काही मुद्दे घेऊन गेले तर लोक तुम्हाला तू कुठं होता कोविडमध्ये ते पहिलं मला सांग. म्हणजे तुम्ही आमचे फोन उचलत नव्हते, तुम्ही बोलत नव्हते, तुम्ही स्वतःलाच जपत बसले होते. अशा लोकांना ह्या निवडणुकीमध्ये लोक त्यांची जागा दाखवतील. कारण लोकांनाही अपेक्षित आहे फक्त रोड, लाईट, पाणीसाठी आम्हाला नगरसेवक नको आहे. त्याच्या पुढे जाऊन पलीकडे सुद्धा आम्हाला काम करणारा माणूस पाहिजे. सुखदुःखात आम्हाला जो आमच्या येईल तो व्यक्ती आम्हाला पाहिजे. ज्याच्यापाशी व्हिजन आहे तो व्यक्ती आम्हाला पाहिजे. आणि ज्याच्याकडं राजकीय पार्श्वभूमी काही नाही, जो सामान्य कुटुंबातला आहे आणि ज्याचा कान धरायची ताकद सामान्य लोकांमध्ये, ज्याच्या शर्ट पकडून काम करून घ्यायची ताकद सामान्य लोकांमध्ये, अशा लोकांना ही निवडणूक नक्कीच एक नवी दिशा देणार आहे. लोकशाही आणि संविधान जिवंत ठेवणं हे सामान्य जनतेच्या हातात आहे.
ते कुठल्या पक्षाच्या हातात नाही, सामान्य जनतेने रोडवर येऊन त्यांचा अधिकार बजावला पाहिजे. या भूमिकामध्ये मी होतो आणि म्हणून मी भाजपमध्ये चाललेला भ्रष्टाचार, तिथल्या स्थानिक आमदारांची चाललेली हुकुमशाही त्याला कंटाळून मी माझा पक्ष बदलण्याची भूमिका घेतली आणि पक्ष बदलत असताना मी माझे जे मतदार आहेत त्यांना मी कॉल केले, मेसेज केले. त्यांचे रिप्लाय आल्यानंतर मी माझी भूमिका स्पष्ट केली आणि मी पक्ष बदलण्याची भूमिका घेतली. आता तुम्ही जो ठाम निर्णय घेतला, लोकांची जी कामं केली, आत्ता प्रभागामध्ये निवडणूक लढत असताना या गोष्टीचा तुम्हाला किती उपयोग होईल? 100% उपयोग होईल. सामान्य जनता ही लोकशाही आणि संविधानाच्या बाजूने आजही तुम्हाला सांगतो. सामान्य जनता आता हे हिंदुत्व, धर्म ह्याची वेळी नाही आहेत. जो देश धर्माच्या मागे जातो त्या देशाचं नुकसान झालेलं आपण लोकांनी पाहिलेलं आहे. म्हणजे तुमचं पाकिस्तान असेल, आपण म्हणजे जे मुस्लिम देश आहेत ते पण बघा आणि आता नेपाळची परिस्थिती बघा. आणि ही काय आपल्या संतांची शिकवणूक नाही आहे. तुम्ही आता मगाशीच सांगितलं की इथं फुले शाहू आंबेडकर या सगळ्यांना आपण मानणार आहोत. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. जसं आपण म्हणतो नॉर्थवाले देवभूमीवाले आहेत हे, तशी आपली ही संतांची भूमी आहे. आणि इथं जात धर्म काय पाहिलं जात नाही. आणि जात धर्मामध्ये माणूस अडकला तर तो विकासाच्या ह्यातनं लांब जातो. आज तुम्ही पाहिलं असेल धर्माच्या नाव आपल्याला वेडं केलं गेलं. 2014ला आपल्या डॉलरची किंमत 57 रुपये होती. त्या डॉलरची किंमत आज 92 रुपये झालेली आहे. ह्याच्याकडं कोण बोलणार आहे का नाही. अजून नेहरू गांधी ह्यांनी काय केलं तेच काढत बसून काय निष्पन्न काय. म्हणजे आत्ता ह्यांना राम दिसत असेल पण आमच्या लहानपणापासून रामनवमी आम्ही केलेली आहे. रामकृष्ण हरी म्हणतात, हे आपल्या आजोबा पंजोबा म्हणतात तेव्हापासून रामकृष्ण हरी प्रत्येकाच्या घरात आहे रामकृष्ण. म्हणजे त्याच्यामध्ये एक संस्कार आहे, एक सभ्यता आहे, अहंकार नाही वाटत. म्हणजे आज मीडियापुढं सांगायला मला काय दुःख नाही वाटत. मी पण रामाचा भक्त आहे. आम्ही रामनवमी केलेली आहे. आमचे पंजोबा हे तर रामरामच म्हणत होते ना, रामरामच म्हणत होते ना. तेच म्हणजे हाय हॅलोच्या आत्ताच्या आता जमान्यापेक्षा झालेले आहेत. तेव्हाचा रामराम हा खरा महत्वाचा आहे. दिखाऊ राम नको आहे त्यांना. आमचा राम हा सभ्य होता, हा संसारिक होता, तो फक्त युद्धवाला नव्हता. म्हणून धर्माच्या नाव माझ्या युवकांना तुमच्या माध्यमातून मी आज सांगू इच्छितो, युवकांना तुम्ही धर्माचं केलं पाहिजे. धर्माचा अभिमान आम्हाला सुद्धा आहे. पण आपण ह्या धर्मात जन्म घेतला आहे म्हणून आपणच श्रेष्ठ असं नाही आहे. ते जन्म घेणं हे तुमच्या माझ्या हातामध्ये नाही आहे. जन्म आलेला असतो पण माणुसकी जपणं, एकमेकांना सोबत घेणं हे महत्त्वाचं आहे. विकास आणि देशाचं हित बघणं हे महत्त्वाचं आहे. धर्माच्या पुढे जाऊन आपण देशाचं हित जपत असेल तेव्हा आपला देश पुढे जाणार आहे. तुषारजी, प्रभागातील आणि शहरातील वाहतूक समस्येबद्दल तुम्हाला काय म्हणावंसं वाटतं? नक्कीच चांगला मुद्दा तुम्ही मला आत्ता अपेक्षित होतं मला वाहतुकीचा प्रश्न तुम्ही घेसाल. आज पाहिलं असेल शहरामध्ये तुम्ही जो मगाशी मुद्दा आपलं बोलणं झालं स्मार्ट सिटी. स्मार्ट सिटी म्हणजे काय तर वाहतूक स्मार्ट पाहिजे, तुमचे रोड चांगले पाहिजे, पाणी व्यवस्थित पाहिजे, आरोग्य चांगले पाहिजे, स्वच्छता पाहिजे. पण इथं फक्त पाचवे वाढवण्याचं काम केलं. म्हणजे हजारो कोटी रुपये आपण त्या पाचवेला घालवले. म्हणजे रस्ते लहान आणि पाचवे मोठे अशी परिस्थिती झालेली आहे. मी तेच सांगितलं कॉपी पेस्ट आपला केलेला आहे. आपल्या प्रशासनाचे काही लोक गेले, आमदार खासदार गेले आणि त्यांनी ही कन्सेप्ट तिकडनं आणलेली आहे. पण जेव्हा हे पाचवे तुम्ही वाढवले, ठीक आहे पाचवे वाढवले पाहिजे लोकांना चालायला, लोकांमध्ये आपण आधी अवेअरनेस आणला पाहिजे होता की आम्ही रोड लहान बनवतोय, पाचवे मोठं करतोय म्हणून. मी तेच सांगतोय माझं भाजपशी वाद होण्याची कारणं हीच आहेत. भाजपने शाश्वत विकास केलाच नाही. भाजपने फक्त दिखाऊ विकास केलेला आहे. जेव्हा मी तुम्हाला सांगितलं सांगवी फाटा ते वाकड जंक्शन हा पाचवे करू नका, त्याच्याऐवजी तुम्ही सबवे बनवा किंवा अंडरपास बनवा, ही भूमिका आमची होती. आणि ते मी माझ्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सांगितलं, माझे निवेदन दिलेले आहेत. पण इथे स्थानिक आमदार आणि त्यांच्यावर एक चष्मा होता, त्यांना फक्त मलिदा खायचा होता म्हणून त्यांनी ते स्मार्ट सिटीचा अस्तित्वात आणली, बनवला, परत तोडला आणि परत नव्या पद्धतीने. मी ते सांगितलं विजन जे होतं आमचं विजन तेच आता अंमलात आलेलं आहे. म्हणून माझं सांगणं होतं तुमचे सिग्नल फ्री व्हायला पाहिजे, तुमचे लेफ्ट जे टर्न असतात ते सिग्नल फ्री व्हायला पाहिजे, त्यासाठी तुमचे अंडरपास पाहिजे, फ्लायओव्हर पाहिजे, ही कामं होणं अपेक्षित होतं. आणि आता आपली इथं अडचण तुम्हाला वाहतुकीची सांगतो. जेव्हा आपण फ्लायओव्हर बांधतो, जेव्हा फ्लायओव्हर तुमचा 2 वेचा असेल आणि जेव्हा गाडी खाली उतरते तेव्हा खालची लेनसुद्धा आपली 2 वेची असते किंवा ती सिंगल वेची झालेली आहे. म्हणून तो नॅरो बॉटम होतो, तिथं वाहतुकीची समस्या जास्त होती. फ्लायओव्हर आपण बाहेर देशात तुम्ही पाहिलं असेल, फ्लायओव्हर आपण पास केल्यानंतर जो आपला फ्लायओव्हर 2 वेचा असतो तो खाली गेल्यानंतर 4 वेचा व्हायला पाहिजे, तेव्हा वाहतूक आपली स्प्रेड होती.
वाहतुकीची समस्या तेव्हा जाणवत नाही. पण आपले तर अतिक्रमण एवढं केलेलं आहे. तुम्ही पाचवे मोठे केलेत, पण त्याच्यावर दुकानं तुमचीच, भाडं तुमचंच, इल्लिगली कामं तुमचीच. ते काढायचा अधिकार कोणाला? कोणालाच नाही. महापालिका येते, नोटीस देते, नोटीस दिल्यावर त्यांचा नेत्यांना फोन जातो, नेत्यांचा त्यांना जातो. ती कारवाई होत नाही. जैसे ते राहते. जैसे ते कारवाया होतात कोणावर? सामान्य जनतेवर. ठीक आहे, आपण म्हणतो भाजी मंडई, हे आठवडे बाजार, पाचवेला बसलेल्या भाजीवाल्यांना उचलून न्या. त्यांच्यावर कशाला अन्याय? तुम्हाला सांगायला मला आनंद होईल, आमच्या निलकमध्ये हॉकर झोन कन्सेप्ट आणावी ही संकल्पना माझी होती. त्यासाठी आम्ही जागाही निवडली. जागेचं मार्किंग केलं गेलं. तिथं लोकांना शिफ्ट होण्यासाठी आम्ही विनंती केली. पण त्यानंतर महापालिका, इथले स्थानिक आमदार ह्यांचं काय बोलणं झालं असेल, आमच्या स्थानिक लोकांनी इथल्या स्थानिक आमदारांना काही निवेदन दिले. मग आमदारांनी मला सांगितलं त्याच्यामध्ये लक्ष घालायचं नाही. म्हणजे तुम्ही संकल्पना आणता कशाला? प्रोजेक्ट कशाला म्हणतात? म्हणजे तुम्ही आज कोणी काय सांगत असेल, आज तुमच्या माध्यमातून ठामपणे सांगतो, भाजपवाल्या लोकांनी, भाजपच्या इच्छुक नगरसेवकांनी कुठलेही विजन, कुठलीही संकल्पना, कुठलाही विकास दाखवायचा, माझं उद्या निवडून आल्यावर मी हे आपल्या वॉर्डमध्ये करेल. पण त्यांना आधी विचारा, तो अधिकार तुला आहे का बाबा? का तुमच्या आमदार आणि तुमच्या मिनिस्टर यांनाच भेटायला लागेल? कुठलाही अधिकार ह्या भाजपच्या नगरसेवकांना दिला जात नाही. ही परिस्थिती चिंचवड, पिंपरी, भोसे या तिन्ही विधानसभेत आहे. आपलं ठीक आहे, त्या विधानसभेत पलीकडच्या जर आमदारांच्याच ऑफिसला निवेदन द्यायचं, तुला काय पाहिजे ते इथं सांगायचं, मग आमदार पालिकेत सांगतात. मग नगरसेवक पाहिजे कशाला तुम्हाला? आणि हे माझी सामान्य जनतेला, या सुज्ञ मतदारांना एकच विनंती असेल की मत देताना तो व्यक्ती तुमचं काम नक्की करेल का? तो कुठल्याच्याही दबावाला बळी पडणार नाही ह्याची शाश्वती आहे का? का फक्त तो नाव लावायचे, आपल्या नावापुढे नगरसेवक म्हणून त्या पक्षात गेलेले लोक आहेत? अशांकडं तुम्ही, माझी विनंती असेल, आणि हा प्रचार म्हणा किंवा तुम्हाला हुशार करायचं हे सांगतोय की तुम्ही इथनं पुढं मत देताना, म्हणजे तुषार कामट्याला मत देताना त्याला अधिकार आहे का? तो आपले प्रश्न सोडू शकतो का? त्याचा कान धरून आपण त्याला बोलू शकतो का? तो चुकला तर त्याच्या आपण एखादी कानाखाली वाजवू शकतो का? हा तपासून पाहून आपण लोकांनी मतदान द्या. ह्या 8 वर्षाच्या कालावधीमध्ये महापालिकेचं एकदम वाटोळं झालेलं आहे आणि भविष्याची चिंता आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आहे. पुन्हा ह्या भाजपची सत्ता आली तर आपल्या शहरावर आत्ता 10,000 कोटीचं कर्ज आहे, ते भविष्यात 25,000 कोटीचं कर्ज होईल. हे आज मी तुम्हाला लिहून देतो. म्हणून स्मार्ट सिटी हा एकदम फेक नेरेटिव्ह होता. त्याच्याने वाहतुकीची समस्या आपली वाढलेली आहे. ती वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी भविष्यामध्ये आता महापालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर पुन्हा निविदा काढल्या जातील. स्मार्ट सिटीचे पाचवे बनवून 1,000 कोटी आपण घालवलेत, त्याच्यावर अजून 500 कोटी घालून ते पाचवे काढण्याचं काम या महापालिकेच्या माध्यमातून करावंच लागेल. तेव्हाच वाहतुकीची समस्या आपली नियमित होईल, तेव्हा रस्ते मोठे होतील. तुषारजी, वाहतूक समस्येच्या संदर्भात BRT किंवा ग्रेड सेपरेटर हा उपाय आहे का वाहतूक समस्येवर? नक्कीच नाही. मला तुम्हाला सांगायला एक शोकांतिका आहे आपल्या शहराची. आज आपण पाहत असाल वाहतूक समस्याबद्दल प्रत्येकजण बोलतो. प्रत्येकजण जो येईल तो चॅनलला असतोय, तुमच्या पेपरमध्ये असतात, बातम्या येतात, वाहतूक समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. पण ती वाहतूक समस्या झाली का? वाहतूक समस्या स्मार्ट सिटीमध्ये पाचवे वाढवले, त्याच्या आधी आणलेलं BRT कन्सेप्ट, BRT चालू नसतानाही तशाच आहेत. आणि आज आता तुम्ही नवीन एक संकल्पना आणली मेट्रोच्या धर्तीवर, त्यांचीही कामं चालू आहेत. म्हणजे असे 3-3 एका रोडला किती लोड तुम्ही देणार आहे? म्हणून ते रोड झालेत लहान, ही कामं झालेत मोठी. एकतर स्मार्ट सिटी त्यांनी हायवेला केलीच नव्हती पाहिजे. BRT चालत नाही ती काढली पाहिजे. म्हणजे वाहतुकीवर सोल्युशन काढण्याचं काम यांच्याकडून होत नाही आणि हे सपशेल अपयशी झालेले आहेत. त्याच पद्धतीने तुम्ही पाहत असाल आपलं सबवे असेल, ग्रेड सेपरेटर असेल, त्यांची हाईट तुम्ही चेक केली तर 4.5-5 फूट हाईट अपेक्षित असते. पण इथं काय झालेलं आहे, जेव्हा काम होताना 5 फूट मोजली जाते, 4.5 फूट मोजली जाते, पण नंतर जेव्हा ते रोडचे कामं चालू होतात तेव्हा ते डांबर टाकण्याचं काम त्याच्यावर सातत्याने होतं. मग ते ॲक्च्युली हाईट कमी होत जाते. मग त्याच्यामध्ये मोठ्या गाड्या वाहतुकीच्या अडकणे, त्याच्याने बाकी मागं गाड्या फसणे, ह्या समस्या अनेकदा आपल्याला पाहायला भेटतात. आणि ही समस्या महापालिकेच्या बिल्डिंगच्या समोर असेल, YCM जाताना त्या अंडरपासमध्ये असेल. म्हणजे एवढी शोकांतिका आहे सर की त्याच्यामध्ये पाण्याचे लाईनसुद्धा या लोकांनी काढले नाही, फक्त काम करायचं म्हणून केलेलं आहे. माझा Y जंक्शनचा चोंदे
पाटील जंक्शन जो आम्ही बांधलेला आहे त्याच्यामध्ये सातत्याने पाणी तुंबलेलं असतं. मग त्यांना आम्ही मागे लागून ते आत्ता काम पुन्हा करवून घेतलेलं आहे. म्हणजे आम्ही निवडून आलो म्हणजे फक्त रोड लाईट पाहण्यासाठी आलो नव्हतोच, पण हे जे कामं चालले आहेत ह्याच्यावर बारकाईने लक्ष द्यावं लागतं. ह्याचा अनुभव घेतला पाहिजे आणि त्या इंजिनियरने तिथं ऐकलं पाहिजे. पण ह्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये असं झालं, ही जी कामं केलेली लोकं आहेत, ही कामं म्हणजे स्थानिक नेत्यांचे नातेवाईकच होते, स्थानिक नेत्यांचे सहकारी होते. म्हणजे आज मला तुम्हाला एवढंच सांगूशी वाटतं आहे सामान्य जनतेला आणि लोकांनी सुज्ञ मतदारांनी हे जाणीवपूर्वक ऐकावे ही माझी विनंती असेल. वाहतुकीची समस्या सोडवणं हे क्रमप्राप्त होतं, पण त्या वाहतुकीची समस्या वाढेल कशी हेच या लोकांनी पाहिलं. म्हणजे समस्या सोडवल्या नाहीत, सोडवल्या नाहीत, उलट समस्या वाढवून ठेवलेल्या आहेत. म्हणजे त्यांना फक्त टॅक्स रुपये पैशातनं आलेल्या पैशातनं आपली घरं चालवायची होती, आपले नातेवाईक सेट करायचे होते. हा अजेंडा होता भाजपचा. म्हणून ह्या स्थानिक महापालिकेचं कर्जबाजारी महापालिका करण्याचं काम इथल्या स्थानिक आमदारांनी केलेलं आहे हे मी आज आपल्या सुज्ञ मतदारांना सांगू इच्छितो, पिंपरी चिंचवडकरांना सांगू इच्छितो. ज्या पिंपरी चिंचवडकरांनी अजितदादांची सत्ता फक्त विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीमध्ये घोटाळा झाला, असा 25 लाखाचा घोटाळा झाला म्हणून त्यांना सत्तेपासून लांब ठेवलं आणि ना खाऊंगा ना खाणे दूंगा ह्यासाठी ह्या भाजपला सत्तेत आणलं. त्याच भाजपमध्ये आज 10,000 कोटीचं कर्ज महापालिकेवर झालेले आहे. म्हणजे ही संशोधनाचा विषय आहे. भविष्यात महापालिका तुम्ही चालवणार कशी हा एक एवढा मोठा विकास प्रश्न आहे. महापालिकेने केला का? तर विकास शहराचा न होता विकास हा स्थानिक नेत्यांचा केला गेला, हा आमचा आरोप त्याच्यामध्ये आहे. तुषारजी, जसा रस्त्याचा प्रश्न आहे तसा नदी सुधार प्रकल्प करून पर्यावरणाचा ऱ्हास केलाय का? 100% हे खूप वेदनादायक आहे, खूप भयंकर आहे. एक टायमाला तुम्हाला मी सांगितलं स्मार्ट सिटी असं वाढवत चाललेलं, म्हणजे दिखाऊ स्मार्ट सिटी यांनी केली, त्याच पद्धतीने दिखाऊ नदी सुधार प्रकल्प यांचा चालू आहे. तो नदी सुधार प्रकल्प म्हणजे आम्हाला अपेक्षित होतं की नदीची खोली वाढवतील, एस-टी-पी प्लांट वाढवतील, पण ह्या लोकांनी माझ्या मुळा नदीच्या काठचे 3.5 किलोमीटरमध्ये 7,000 वृक्षाची कत्तल या नदी सुधारमध्ये केली. म्हणजे वृक्ष लावायच्या ऐवजी वृक्ष तोडले. आम्ही महापालिका वृक्ष लावतो वर्षाला 60,000, त्याचे आम्हा पैसे आम्ही देतो. ती झाडं कोणाकडून घेतो तोही संशोधनाचा विषय आहे, त्याच्यावर मला काही भाष्य करायचं नाही आत्ता. पण जेव्हा नदी आमचा विकासाला कधीच विरोध नव्हता, कधीच, पण आम्हाला अपेक्षित आहे शाश्वत विकास, पर्यावरण वाचलं पाहिजे. आज तुम्ही झाडं जी नदीच्या कडेला झाडं होती त्याच्यावर अनेक पशु पक्षी प्राणी कीटक हे जगत होते, त्यांचीही हत्या झालेली आहे, झाडांचीही कत्तल झालेली आहे. म्हणजे एक झाड तोडतो आपण त्याच्यामागं खूप मोठा इतिहास असतो, पूर्ण सायकल असते. तुम्ही ऑक्सिजन पण कमी केलेला आहे, एक तर प्रदूषण एवढं चाललं आहे वाहतुकीच्या याने आणि त्याच्यात तुम्ही झाडं तोडलेली आहेत. आम्ही एवढे मोठे आंदोलनं केली नदी सुधारच्या याच्यावर, पण कोणीही दखल त्याच्यामध्ये घेतली नाही. आणि त्या नदीचा ऱ्हास होण्याचं कारण फक्त म्हणजे भाजपा सरकार आहे, हे मी आज ठामपणे सांगतो. मला कुठल्याही मतांची अपेक्षा नाही, मला कुठलंही काय नाही, पण भूमिका मांडणं आणि सामान्य जनतेला जे सत्य परिस्थितीत सांगणं हे माझं काम आहे. त्यासाठी मी ठाम भूमिका घेणार. ठाम भूमिका घेणार. मी मतांसाठी कधीच राजकारण करत नाही. हे पुढच्या पिढीला हे घातक आहे. आज आपल्याला आंब्याचं झाड, चिंचेचं झाड, लिंबाचं झाड हे दिसत नाही, आपल्या भविष्यात मुलांना कधी समजणार आहे? आज आपल्या मुलांना चिंच आणि आंबा कुठे येतो हे पण सांगता येणार नाही. एवढे झाडं ह्या नदी सुधारच्या प्रकल्पात यांनी कत्तल केलेली आहे. ह्याच्यापेक्षा पुढे जाऊन तुम्हाला अजून सांगतो, अमृत योजना म्हणून महापालिकेची एक योजना आहे, त्या नदी सुधारच्या याला लागूनच तो विषय येतो. अमृत योजना म्हणून एक शासनाचा आहे, त्यातनं 136 कोटी रुपये महापालिकेला दिले होते एस-टी-पी प्लांट बांधायला 3, त्यातलं एक निलक, चिखली आणि कासारवाड ह्या 3 गावचे एस-टी-पी प्लांट होते आणि पाईपलाईन होत्या. आज तुम्ही पाहिलं असेल आमच्या इथं निलकला जा, चोंदे घाट असेल, इंगवले घाट असेल, इथं कुठलीही लाईन नाही आहे, पाणी रेनेचं असंच नदीत सोडलेलं आहे. आणि ह्या लोकांनी कुठलाही एस-टी-पी प्लांट बांधला नाही, काही नाही. शासनाने शेवट महापालिकेला एक लेटर पाठवलं की तुम्हाला 136 कोटी आम्ही एस-टी-पी प्लांट आणि नदी सुधारसाठी दिले होते, त्याचं तुम्ही केलं काय? तुम्ही काम नसेल केलं, 136 कोटी शासनाला पाठवून द्या. पण ह्या महाशयांनी महापालिकेच्या माध्यमातून पुन्हा 97 कोटीच्या निविदा काढल्या आणि ते प्लांट बांधले आणि अजून त्याचं काम चालू आहे.
मग नदी सुधार म्हणजे काय? तुमचं पाणी, दूषित पाणी नदीत चाललं आहे, इथं तुम्ही झाडंही तोडलेली आहे. झाडं तोडताना त्यांच्या लक्षात येत नाही, झाडं ही माती धरून ठेवते. बरोबर आहे. जे पण दूषित पाणी येतं ते पाणी शोषून ते घेत होतं, मग नदी स्वच्छ राहत होती. आज तुम्ही झाडं तोडली, तुम्ही एस टी प्लांटचं पाणी त्याच्यात सोडताय, कुठली त्याच्यावर प्रक्रिया केली जात नाही. आम्ही एक बाजूला आम्हाला आनंद वाटतो, आम्ही एवढे विकास कामं केली हे आम्ही ठामपणे सांगतो, पण त्याचं नियोजन हे प्रशासनाने करावं लागतं. प्रत्येक ठिकाणी लोकप्रतिनिधी लक्ष देत असतो, पण तो सांगताना प्रशासनाला सांगत असतो. लोकप्रतिनिधी म्हणजे मालक नाही गावचा, तो एक दुवा असतो प्रशासन आणि सामान्य जनतेमधला. ज्या ज्या अडचणी येतात, जे जे चुकीचं काम आहे प्रशासनाला आम्ही सांगत एक अंकुश ठेवण्याचं काम. अंकुश ठेवण्याचं काम आमचं असतं. पण हे काम कधी होत होतं? हे 2007च्या आधी होत होतं. पण मागच्या 8 वर्षामध्ये ह्या भाजपला प्रशासनावर कुठलाही अंकुश ठेवता येत नाही. ते प्रशासनाची इच्छा नसताना प्रशासनावर दबाव आणून ही कामं करायला होतात. आज तुम्ही पाहिलं असेल, आपण म्हणतो साधू संत येत्या घरी तोचे दिवाळी दसरा. आज नाशिकला कुंभमेळा होतोय. खूप मोठी गोष्ट आहे, पण त्याच्यासाठी आज आपण कितीतरी झाडं तोडतोय. हजार झाडांची कत्तल करतोय. साधू संत असतात कुठं? हिमालयात, जंगलमध्येच असतात ना. आणि आज तुम्ही लोक ते यायचे म्हणून ते तोडतायत. त्याच्या मागचं कारणही तुम्हाला सांगतो, त्या जागेवर आरक्षण पडलेलं आहे इंडस्ट्रियलचं, आणि त्यांना आत्ता ती झाडं काढता येत नाही, पण कुंभमेळ्याच्या नावाखाली त्या झाडांची कत्तल करायची, ती जागा पुन्हा अदानी अंबानीला देऊन टाकायची. हा भाजपचा अजेंडा आहे. म्हणजेच हा नदी सुधार प्रकल्पाला लागून मी तुम्हाला सांगतोय की अशा पद्धतीने भाजपने फक्त ठेकेदारी या राज्यामध्ये, या शहरामध्ये चालवलेले. हे सामान्य जनतेने हे बारीक लक्ष देऊन पाहिलं पाहिजे आणि आपल्या सत्सद विवेकबुद्धी जागृत ठेवून येणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदान केलं पाहिजे. तुषारजी, प्रत्येक वयोगटासाठी तुम्ही काय काम केलं आहे, आणि तुम्ही असं प्रत्येक वयोगटासाठी काम केलेलं असताना येणाऱ्या म्हणजे निवडणुकीमध्ये प्रत्येकाने तुम्हाला का मतदान करावं असं तुम्हाला वाटतं? नक्कीच ह्या लोकशाहीमध्ये, संविधानामध्ये सर्वांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे, आणि तो अधिकार दिलेला असताना मतदार हेच तेवढेच सुज्ञ आहे. कोणी काय काम केलं आहे, कोणी काय दिखावा केला हे सामान्य जनतेला माहीत असतं. त्यांना काही सांगण्याची आवश्यकता नसते. पण आज मी एवढंच सांगू इच्छितो की माझ्या माता भगिनी, ही महिला म्हणजे मला फक्त लाडकी बहीण म्हणायचं नाही. मला ती बहीण माझी सुरक्षित पाहिजे. ती बहीण स्वतःच्या पायावर उभी पाहिजे. त्या बहिणीने स्वतःचा संसार स्वतः केला पाहिजे. आज तिला स्वावलंब केलं पाहिजे. तिला पैसे आयते देऊन मला तिला अवलंबून नाही ठेवायचं, तर तिला स्वतःच्या पायावर उभी करायचा हा माझा ध्यास होता. म्हणून अनेक क्लासेस महापालिकेच्या नगरवस्ती विभागाच्या माध्यमातून अनेक क्लासेस माझे इथे चालू आहेत. अनेक महिलांना मी रोजगार देण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे मी ते काय उपकार नाही, मी एक भाऊ म्हणून आणि माझं कर्तव्य म्हणून मी ते खऱ्या अर्थानं महिला सक्षमीकरणासाठी तुम्ही काम महिला केलं. सक्षमीकरणाचं काम माझ्या हातनं प्रामुख्याने मी पुढाकार घेतलेला होता. त्याच पद्धतीने जी मुलं आज गावामध्ये, आपल्या शहरामध्ये आहेत, अशी कुठलीही माझ्याकडं सत्ता नाही, कुठलं पद नसताना पण 68 मुलं कामाला लावण्याचं काम माझ्या माध्यमातून मी 5 वर्षात त्या 68 मुलांना तुमच्या माध्यमातून रोजगार मिळाला. रोजगार उपलब्ध करून दिला. तो रोजगार म्हणजे महापालिकेची कामं असतील, कुठे ठेकेदारांची कामं असतील. रोजगार तसे राहिलेत कुठं? आज शासनाने आहे तेवढं प्रायव्हेट केलेलं आहे. गव्हर्नमेंटने आज जॉबच ठेवलेले नाही. फक्त नावाला त्यांनी जॉब फेअर घेत आहेत, कुठं नोकरी महोत्सव घेत आहेत, पण काम कोणाकडेच नाही आहे. ज्या IT कंपन्या आपल्या इथल्या होत्या त्या 36 कंपन्या सोडून गेलेल्या आहेत. लोकांना काम नाही आहेत. पण माझ्या माध्यमातून मी युवकांना कुठलेही त्यांना म्हणजे कारणं न देता मी काम उपलब्ध कसं होईल, त्यांच्या घरात 2 पैसे जातील कसे ह्याची तरतूद माझ्याकडून केली गेली. त्याच पद्धतीने ज्येष्ठ नागरिक असेल, त्यांचीही काही कामं असतील, त्यांचा आरोग्याचा विषय असेल, मला दिखावा कधीच आवडला नाही. म्हणून म्हटलं ना, येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोक ठरवतील कोणाला मत द्यायचं आहे. लोक फक्त चिन्ह पाहून मत नाही देणार. निवडणूक ही देशाची नाही, निवडणूक ही राज्याची नाही, निवडणूक ही स्थानिक आहे. आणि या स्थानिक ह्याच्यामध्ये कोण कोणाच्या कामाला आला आहे, कोण काय करतो हे लोकांना माहीत असतं. आणि मतदान करताना लोकांना एवढं माहीत असतं की गावात आपल्या शांतता राहणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही मागचा कालखंड पाहिला असेल आमच्या भागातला, तर दहशत, भांडणं, चुकीचे धंदे, चुकीचे व्यवसाय हे खूप मोठ्या प्रमाणात चालू असायचे. त्याच्याने माझी एक पिढी वाया गेली. पण ती पिढी वाया जात असताना त्या घरच्यांचे काय हाल होतं हे आम्ही पाहिलेलं आहे. आमचे काही सहकार्य त्याच्यामधनं गेलेले आहेत.
मग अशा लोकांना लोक निवडून देत नाही. तुम्ही आज फक्त दाखवायला तुम्ही उसना असाल, मी बदललो आहे, मी हे झालो आहे, माझी फॅमिली बदलली, तसं नसतं. तुमच्यातले जे गुण आहेत ते म्हणजे लहानपणापासून लोकांना माहीत असतात. म्हणून म्हटलं ही देशाची निवडणूक नाही, ही राज्याची नाही, ही स्थानिक निवडणूक आहे. ही कुठल्या पक्षाची निवडणूक नसते. ही लोकांचं आणि आपली ही निवडणूक असते. त्यांची जी कामं करेल ते लोक त्यांना लक्षात ठेवतात, त्यांना त्यांचा हक्क बजावण्याचा अधिकार असतो आणि ते त्यांना न्याय देत असतात. आणि ह्या 5 वर्षात तर 8 वर्षात लोकांनी पाहिलं आहे, कोविडसारखी महामारी असेल, कोण कामाला आलं? बाकीचे कुठे होते? म्हणजे ते लोक कंपेअर करत असतात. त्याच पद्धतीने जेव्हा पूर आला, तेव्हा तुम्ही कुठे होते? पूर परिस्थितीमध्ये काय परिस्थिती माझ्या लोकांची झाली होती? म्हणून तेव्हा मी एक नगरसेवक म्हणून नाही तर एक त्यांचा भाऊ म्हणून, एक मुलगा म्हणून मी कायम मदतीला गेलेलो आहे. आणि हे लोकांनी पाहिलेलं आहे आणि लोकांनी अनुभवलेलं आहे. म्हणून ह्या अनुभवाचा, हे केलेल्या कामाचं नक्कीच लोक विश्वास ठेवतील आणि मला न्याय देतील. म्हणून मी लोकांच्या दारात पुन्हा निवडणुकीची मतं मागायला जात आहोत. मी मत मागत नाही, कधीच मत मागत नाही. ही लोकशाही आहे, लोक शोधण्यात माझं वैयक्तिक मी कोणावर दबाव किंवा कोणाला मी म्हणत नाही मला मत दे म्हणून. तुला माझा स्वभाव पडला, माझी कामांची पद्धत पडली, तर तुम्ही माझ्यासोबत थांबा. मी हे क्लिअर सांगतो. कारण लोक, मला माहिती आहे लोक हे भूमिकेच्या बाजूने असतात. आणि आजची परिस्थिती पाहिली तर लोकांना लोकशाही आणि संविधान वाचवायचे, हे खूप महत्त्वाचं आहे. लोक सर्व सामान्य जनता म्हणजे एकूण एक घटक ह्या आपल्या भूतलावरचा हा विकासासाठी प्राधान्य पहिला देतो. धर्माला देतोच, पण त्यासोबत विकासाला देतो आणि माणुसकीला देत असतो. आणि हीच माणुसकी जपण्याचं काम माझ्या माध्यमातून केलं आहे. हेच लोकशाही टिकवण्याचं काम माझ्या माध्यमातून केलं आहे. हेच संविधान टिकवण्याचं काम आमच्या माध्यमातून केलं आहे. आणि त्या भूमिका आम्ही तशा घेतल्या आहेत. सत्ता सोडून येणारा नगरसेवक म्हणजे मी एकमेव असेल. दिल्ली ते गल्ली भाजपची सत्ता असताना भाजपची सत्ता सोडून मी विरोधी पक्षात आलो आहे. कारण माझा पक्षाविश्वास नाही, माझा आम जनतेविश्वास आहे, माझा सामान्य जनतेविश्वास आहे, माझा कामाविश्वास आहे, माझ्या कर्तृत्वावर विश्वास आहे. मी फक्त चिन्ह म्हणून भाजपमध्ये कधीच गेलो नव्हतो. म्हणजे चिन्ह बघून लोक मत देतील आणि मी निवडून येईल ही अपेक्षा मला कधीच नव्हती. लोकांनी मला मत दिलं पाहिजे ही अपेक्षा माझी प्रामाणिक होती. म्हणून मी पण आजमावतो आहे की लोक चिन्हाला मत देतात की व्यक्तीला मत देतात, की लोकशाही जिवंत ठेवायला मत देतात की संविधान टिकवायला मत देतात. म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये माझी जनता, माझा प्रभाग 26मधील एकूण एक व्यक्ती हा सुज्ञ आहे आणि तो नक्कीच मला न्याय द्यायचं काम करेल, एवढंच मला अपेक्षित आहे. तुमच्या या भूमिकेला वॉर्ड नंबर 26मधील सर्वांनी न्याय द्यावा आणि तुम्ही पुन्हा एकदा नगरसेवक म्हणून महापालिकेत यावं, यासाठी तुम्हाला शुभेच्छा. तुम्ही वेळ काढून इथे आलात, धन्यवाद. आमच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्यात. जे काही प्रश्न होते ते प्रश्न खुलेपणाने तुम्ही मांडले. त्यावरच्या तुमची भूमिका, जी काही एक ठाम भूमिका तुमची होती, मग पक्ष सोडण्याची भूमिका असो किंवा काम करण्याची भूमिका असो, ही अतिशय परखडपणे तुम्ही मांडली. तुम्हाला आमच्यातर्फे मनापासून शुभेच्छा देतो आणि तुम्ही लवकरच महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून यावं अशा शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. धन्यवाद.